नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर रणजित खराडे, एम-यू-एस-सी ॲनिमल न्यूट्रिशन. तर आज आपण पाहणार आहोत सायलेज म्हणजे काय? सायलेजलाच मराठीत म्हणतात मुरघास. तर सगळीकडे फेमस हे नावाने फेमस असतं. मुरघास या नावाने सायलेज हे प्रत्येक गावामध्ये फेमस असतं. तर सायलेज तयार कसं करायचं? तर मुरघास म्हणजे काय? तर हिरवा चारा कापून हवाबंद परिस्थितीमध्ये साठवून ठेवलेले खाद्य होय. हवाबंद परिस्थितीमध्ये साठवून ठेवल्यानंतर 2 महिन्यामध्ये सायलेज हे तयार होतं. तर या प्रक्रियेमध्ये चाऱ्याचं फर्मेंटेशन होऊन तो दीर्घकाळ टिकतो आणि जनावरांना पौष्टिक खाद्य मिळते. तर फर्मेंटेशन झाल्यानंतर ते खाद्य दीर्घकाळ टिकते म्हणजे जास्त वेळ टिकतं आणि ती जनावरांना त्यातून पौष्टिक घटक मिळतात. तर चारा साठवून ठेवण्याची आधुनिक पद्धत म्हणजेच मुरघास. त्याच मुरघासला इंग्लिशमध्ये म्हणतात सायलेज. तर सायलेज बनवण्यासाठी म्हणजे मुरघास बनवण्यासाठी कोणता चारा वापरतात? तर मुरघास बनवण्यासाठी मका, मेज, मका हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे मुरघास बनवण्यासाठी. त्याचबरोबर आपण ज्वारी आणि बाजरीसुद्धा वापरू शकतो. तर मुरघास बनवण्यासाठी कोणत्या स्टेजला ती मका कट करायची? तर फ्लॉवरिंग टू मिल्क स्टेज म्हणजे मकेला तुरा निघाला, की ती मका कट करायची आणि तिचे 1 ते 2 सेंटीमीटरचे तुकडे बनवायचे कटरमध्ये. कटरमध्ये बारीक करायची आणि ती हवाबंद अवस्थेमध्ये झाकून ठेवायची. पालामध्ये किंवा खड्ड्यामध्ये हवाबंद स्थितीमध्ये ती 2 महिन्यासाठी ठेवायची. ती 2 महिन्यासाठी ठेवल्यानंतर त्या मक्याच्या कडब्यापासून म्हणजे त्या मक्याच्या पिकापासून आपल्याला मुरघास तयार झालेलं मिळेल. तर मुरघास कसं तयार करायचं हे आपण सोप्या स्टेप्समध्ये बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा हिरवा चारा तुरा निघाल्यावर मका कट करायची. तर तुरा निघाल्यावरच मका कट करायची. तुरा निघाल्यावरच मकेमध्ये पौष्टिक घटक जास्त असतात. म्हणून तुरा निघाल्यावरच मका कट करायची. त्याच्या अगोदर पण कट करायची नाही आणि त्याच्यानंतर पण कट करायची नाही. आणि ती कट किती करायची तर 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर लांबीचे त्याचे तुकडे झाले पाहिजेत, अशी ती कटरमध्ये कट करायची. तर कट करून झाल्यानंतर एक खड्डा खांदायचा किंवा सायलेजच्या बॅग असतात, म्हणजे पिशव्या असतात प्लास्टिकच्या. तर एकतर त्या पिशव्यांमध्ये ते भरून हवाबंद स्थितीमध्ये ठेवायचं किंवा खड्ड्यामध्ये एक पाला अंतरायचं किंवा प्लास्टिकचा कागद अंतरायचा आणि त्यामध्ये ते कट केलेलं मक्याचं पीक आहे ते त्यामध्ये टाकायचं आणि ते वरून पण एक प्लास्टिकचा कागद झाकायचा आणि वरून मातीने ते पूर्णपणे मुजवून टाकायचं. जेणेकरून हवाबंद स्थितीमध्ये ते 2 महिन्यासाठी राहील. तर 45 ते 60 दिवसात हे मुरघास तयार होतं. तर 2 महिन्यामध्ये आपण पकडून चालूया, की 2 महिन्यामध्ये हे मुरघास तयार होतं. तर चांगलं मुरघास तयार झाला आहे हे कसं ओळखायचं? तर त्याचा रंग 2 महिन्यानंतर हिरवट किंवा पिवळसर असेल, तर ते मुरघास चांगलं झालेलं आहे आणि या रंगाव्यतिरिक्त जर दुसरा रंग असेल, तर ते मुरघास चांगलं झालेलं नाही. त्या मुरघासाचा चव ही आंबट असते, पण सुगंधी वास असतो आणि जनावरं हे आवडीने खातात. तो वास जनावरांना आवडतो आणि जनावरं हे आवडीने खातात आणि त्या मुरघासामध्ये बुरशी तयार झालेली नसावी. तर बुरशी तयार होऊ नये म्हणून मुरघास तयार करताना म्हणजे मुरघास खड्ड्यामध्ये पॅक करताना आपण एक पावडर वापरू शकतो. त्याचं नाव आहे सोडियम मेटा बायसल्फाइट. तर सोडियम मेटा बायसल्फाइट ही पावडर वापरल्यामुळे मुरघासामध्ये बुरशी तयार होत नाही आणि मुरघास हे चांगल्या प्रकारे तयार होतं. तर मुरघासाचे फायदे काय? मुरघासाचे फायदे काय? तर वर्षभर हिरवा चारा उपलब्ध राहतो. तर जनावरांमध्ये दूध उत्पादन वाढते. खाद्याची नासाडी कमी होते. पौष्टिक व पचायला सोपे असतं हे मुरघास आणि दुष्काळातही चाऱ्याची सोय होते. म्हणजे याचा सगळ्यात मोठा फायदा, की आपण हे जास्त दिवसासाठी साठवून ठेवू शकतो. तर जास्त दिवसासाठी साठवून ठेवू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यातही याचा वापर करता येतो आणि त्याची पौष्टिकता वाढते. काही शेतकऱ्यांचे गैरसमज आहे, की मुरघास चांगलं नसतं, त्यामध्ये काही टॉक्सिन्स असतात, हेच असतं, तेच असतं, जनावरांना चांगलं नसतं. तर ते सगळे गैरसमज आहेत. कोणीतरी त्यांच्या डोक्यात बसवलेली अफवा असते ती पूर्णपणे अफवा आहे. लोकं त्यांच्या डोक्यामध्ये अफवा बसवतात शेतकऱ्याच्या, की मुरघास चांगला नाही. तर आम्ही मास्टर ऑफ व्हेटरनरी सायन्स ही डिग्री घेतलेली आहे न्यूट्रिशन या विषयामध्ये.
तर पुस्तकामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, की मुरघास हे जनावरांसाठी अत्यंत चांगलं आणि पौष्टिक असं आहे. मुरघास दिल्यानंतर जनावरांमधलं फॅट, एस-एन-एफ आणि दूध देण्याची क्षमता वाढते आणि मुरघासाचे कोणतेही हानिकारक परिणाम नाहीत. तर त्याचा उपयुक्तच जनावरांसाठी ते उपयुक्तच आहे. तर बाकीचे कोणतेही जे अफवा असतील तिकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं नाही पाहिजे. तर सायलेज देताना म्हणजे मुरघास जनावरांना देताना काय काळजी घ्यायची? तर चुकून जरी मुरघासाला बुरशी लागली असेल, तर ते जनावरांना देऊ नये आणि हळू आहारात समावेश करावा. म्हणजे जनावरांना आधी मुरघास देत नव्हता आणि एकदमच मुरघास टाकायला चालू केलं असं करायचं नाही. तर सुरुवातीला जी वैरण देत होता ती थोडी-थोडी कमी करायची आणि मुरघास थोडं-थोडं वाढवत जायचं. तर असं एक 10 दिवस आपण पहिली वैरण थोडी-थोडी कमी करायची आणि मुरघास थोडं-थोडं वाढवत जायचं रोज. असं केल्यानं जनावराला त्याची सवय पडते आणि ते त्याच्या अंगवळणी पडतं आणि त्याचा चांगला परिणाम दिसायला मिळतो. तर सायलेज हे योग्य प्रमाणात दिलं पाहिजे आणि या सगळ्याचा निष्कर्ष काय आहे, तर सायलेज ही चारा साठवण्याची आधुनिक आणि फायदेशीर पद्धत आहे. योग्य प्रकारे सायलेज तयार केल्याने जनावरांचे आरोग्य व दूध उत्पादन दोन्ही सुधारते. तर सायलेज जनावरांना खाऊ घातल्याचे म्हणजेच मुरघास जनावरांना खाऊ घातल्याचे खूप फायदे आहेत. जनावरांमध्ये दूध देण्याची क्षमता वाढते, फॅट वाढतं, एस-एन-एफ वाढतं आणि आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा हिरवा चारा जनावरांना मुरघासाच्या माध्यमातून देऊ शकतो. जास्त काळासाठी आपण ते टिकवून ठेवू शकतो आणि जे पीक आपण मुरघास करायला वापरलं आहे त्याची पौष्टिकता वाढते. तर आपण ही सायलेजची माहिती घेतली. म्हणजेच मुरघास म्हणजे काय त्याची माहिती घेतली. मुरघास तयार करायला कोणता चारा वापरतात ते पाहिलं. मुरघास कसं तयार करतात ते पाहिलं. तर चांगलं मुरघास कसं ओळखायचं ते पाहिलं आणि त्याचे फायदे बघितले. तर मुरघासलाच इंग्लिशमध्ये म्हणतात सायलेज. तर हे सायलेज प्रत्येकानं आपल्या घरी बनवलं पाहिजे. त्याचे खूप फायदे आहेत. तर आपण अशी ही माहिती घेतली. धन्यवाद.